नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं आमच्या स्मार्ट किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपली रेसिपी आहे पनीर टिक्का मसाला. तर ही रेसिपी कशी करायची हे आज मी तुम्हाला दाखवते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण इथे 1 चमचा मिरची पावडर याच्यात टाकतो. तर हे मी पनीर तुकडे करून घेतलेले होते. मी याच्यात अर्धा चमचा हळद टाकते, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आणि आता आपण या सगळ्या मसाल्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता. तर याच्यामध्ये मी तूप टाकते. तुम्ही तूप किंवा तेल कुठल्याही गोष्टीचा वापर करू शकता. तर मी इथे 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता हे जे पनीरचे पीस होते मसाले लावून घेतलेले ते मी याच्यावरती एक एक करून असे ठेवत आहे. तर हे जे पनीरचे तुकडे होते ते आपल्याला उलटे पलटे करून फ्राय करायचे आहेत. तर आता मी हे सगळे तुकडे पलटी करून घेतलेले आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता आपले पनीरचे तुकडे छान असे फ्राय करून झालेले आहेत. आता आपण तव्यावरती 1 चमचा बेसन टाकून घेतलेलं आहे. आता या बेसनाला सुद्धा आपल्याला थोडंसं लालसर असं भाजून घ्यायचं आहे. तर त्या बेसनात मी थोडंसं तेल टाकून त्याला भाजते. आपल्याला बेसनाचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे आपलं बेसन छान असं भाजून झालेलं आहे. त्याला आपण काढून घेऊयात. मी काही खडे मसाले घेतलेले आहे. त्या खड्या मसाल्यांमध्ये मी इथे तेजपत्ता, चक्रीफूल, काही 4-5 लवंगा घेतलेले आहेत, 2 इलायची आणि जिरं इतके खडे मसाले आपण घेतलेले आहेत. तर आता मी इथं गॅसवरती कढई तापायला ठेवलेली होती. त्याच्यात मी 2 चमचे तेल घालते. आणि आता याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालतोय. तुम्हाला याच्यामध्ये तूप नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. तेल गरम झालेलं आहे. तर आपले हे सगळे खडे मसाले आपण त्या तेलामध्ये टाकून देऊयात आणि या खडे मसाल्यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हा जो आपण बारीक चॉप केलेला कांदा होता तो याच्यात मी टाकून देते. आता हा कांदा सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा. तर मी इथे सुहानाचा पनीर टिक्का मसाला मिक्स हा वापरत आहे. आता आपला कांदा परतत आलेला आहे. तर आता आपण या कांद्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून देऊया. आता ही पेस्ट आपल्याला कांद्यामध्ये छान परतवून घ्यायची. तर याच्यात आपण जे भाजून घेतलेलं बेसन होतं ते टाकायचं आहे. तर हे बेसन मी या कांद्यामध्ये छान परतवून घेते. आता आपण ही टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती तर ही पेस्ट मी याच्यात टाकते. तर मी एकूण 4 टमाट्यांची पेस्ट करून घेतलेली होती. तर हे मीडियम साईजचे 4 टोमॅटो होते. तर आता आपल्या टोमॅटोच्या पेस्टला छान असं तेल सुटलेलं आहे. आता मी इथे थोडीशी लाल चटणी पावडर आणि हा पनीर मिक्स मसाला घेतलेला होता तर मी याला या पेस्टमध्ये टाकते आणि याला छान असं याच्यात परतून घेते. आता आपण या ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि आता पाणी टाकल्यामुळे ही ग्रेव्ही मऊ अशी शिजेल. म्हणून आता आपल्याला ग्रेव्हीला मऊ असं शिजवून घ्यायचं आहे. तर आता
ही छान ग्रेव्ही शिजलेली आहे. आता आपण याच्यात 4 चमचे इतकं दही टाकून घेतोय. आता हे दही सुद्धा याच्यात आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर आपली ग्रेव्ही छान परतलेली आहे. तर याच्यात आपण गरम पाणी टाकतोय. गरम पाणी टाकल्याने भाजीची चव आणखीन वाढते आणि खायलाही खूप उत्तम लागते. आता आपण या भाजीला उकळी येऊन देऊ. तर आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण जी फ्राय केलेली पनीर होती ती आता या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायची आहे. आणि आपल्याला ही पनीर या ग्रेव्हीमध्ये जास्त वेळ शिजवून द्यायची नाहीये, कारण की जास्त वेळ शिजवून दिल्यावरती पनीर विरघळते. हलवताना पण अद्दर हाताने हलवायची, जेणेकरून पनीरचे तुकडे होत नाहीत. तर आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त तरी वगैरे आलेली आहे. आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. भाजीचा छान सुगंध सुटलेला आहे. आता आपली भाजी पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पाहू शकता पनीर किती मस्त अशी दिसते. आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.